रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद राम या आध्यात्मिक चॅनलमध्ये खूप दिवसांनंतर स्वागत। आज आपण ऐकणार आहोत श्री एकनाथी भागवत अध्याय अर्थासहित ऐकणार आहोत। तर आपला तिसरा अध्याय चालू आहे। खूप वर्ष झाली कंप्लीट होत नाहीये, तर आजपासून मी सुरुवात करत आहे परत। तर अध्याय तिसरा मधील ओवी क्रमांक 311 ते 350 पर्यंत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत। तसेच आनंदाची गोष्ट म्हणजे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघता सुद्धा येईल, स्वतः वाचता सुद्धा येईल। तर मग चला सुरुवात करूया। ही सद्गुरूंची निज लक्षणे, पंडितान कळती ज्ञातेपणे, पूर्वानुभवी जाणती खुणे, इतरांचे जाणणे पांगुळले तेथ। सद्गुरूंची ही स्वाभाविक लक्षणे पंडितांना पांडित्याच्या अभिमानामुळे कळत नाहीत। जे पूर्वानुभवी असतात तेच ही सद्गुरूंची खूण ओळखतात। इतरांचे ज्ञान त्याच्या ठिकाणी कुंठित होते। त्याचे गुरुत्वाची ओळखन, अंगी निज शांती पूर्ण, हेची सद्गुरुत्वाचे लक्षण, मुख्य भूषण हेची राया। पूर्ण शांती हीच त्याच्या गुरुत्वाची खूण आहे, तेच सद्गुरुत्वाचे मुख्य लक्षण व मुख्य भूषण आहे। जगी शांती झाली परदेशी, कोठेही ठाव न मिळे तिशी, ते आली सद्गुरु पायापाशी, सुखवासासी वसावया। या जगात शांतीला कोठेच अवकाश मिळेनासा झाल्यामुळे ती बिचारी निराधार होऊन सद्गुरूंच्या पायापाशी सुखाने राहावयास आली। या परी सद्गुरुपाशी शांती, स्वये आली सुखवास वस्ती, जेविका माहेरा आतोती, स्वानंदे क्रीडती कन्या जैशी। आणि कन्या माहेरी आल्यावर जशी स्वानंदाने रममान होते, त्याप्रमाणे सद्गुरुपाशी आलेली शांती तेथे सुखाने राहते। जानोनी वेदशास्त्र निश्चिती, जो न मिरवी गा व्युत्पत्ती, ज्यासी अपरोक्षे पूर्ण शांती, तो सद्गुरु मूर्ती निश्चये राया। वेदशास्त्रांचे निश्चित ज्ञान असूनही जो आपले पांडित्य मिरवत नाही आणि पूर्ण शांतीचा साक्षात अनुभव घेतो, तोच सद्गुरु होय, असे तू निश्चयाने जाण। झनी श्रोते कोपती येथ, म्हणतील ग्रंथ वाढविला व्यर्थ, निष्णात या पदाचा अर्थ, काढिता तेथ स्फुरले हो। सद्गुरूंचे हे सविस्तर वर्णन ऐकून श्रोते कदाचित रागावतील आणि म्हणतील की हा ग्रंथ तुम्ही व्यर्थ वाढविलात। पण मी तरी काय करू? श्लोकांतील निष्णात या पदाचा अर्थ सांगत असताना मला हे वर्णन सहज स्फुरले। हे माझे गाठीची नव्हे युक्ती, सद्गुरु आपण आपली स्थिती, बोलवितसे ग्रंथार्थी पदपदार्थी साधुनी। पण ही युक्ती माझ्या पदरची नव्हे, सद्गुरु आपणच आपली स्थिती माझ्याकडून शब्द व शब्दार्थ साधवून ग्रंथार्थ रूपाने बोलवित आहे। तरी सद्गुरूंची लक्षणे न वर्णवती अगाधपणे, वेद वेडावले मुकेपणे, तेथे माझे बोलणे सरे केवी। तथापि सद्गुरूंची लक्षणे अगाध आहे, त्यामुळे मला त्यांचे यथार्थ वर्णन करवत नाही। अहो, वेद सुद्धा जेथे वेडावले व स्तब्ध बसले, तेथे माझे बोलणे कसे पुरे पडणार? एथ आश्चर्य कैसा देखा, श्री भगवत देश भाका, परमार्थु साधिला नेटका, तुष्टला निज सखा जनार्दन स्वामी। पण यात एक मोठे आश्चर्य कसे आहे ते पहा। श्रीमद भागवतातील परमार्थ या देशभाषेने चांगला साधला व त्यामुळे निज सखा जनार्दन स्वामी संतुष्ट झाला। एका जनार्दना शरण, त्याची जय होय कृपा परिपूर्ण, त्या देही असता देह बंधन, नातळे जाण गुरु भक्ता। हा एकनाथ जनार्दन स्वामींनाच शरण आहे। त्याची ज्यावर पूर्ण कृपा होते, तो देहामध्ये असला तरी त्याला देहबंधन स्पर्श करीत नाही। गुरुभक्तांना देहबंध प्राप्त होत नाही, हे तू निश्चयाने जाण।
ज्याचे सेविता निज चरण, देही न बाधी देह बंधन. ज्यासी जाहलिया अनन्य शरण, ते अगाध कोण हे न कळे वेदा. ज्याच्या चरणाचे सेवन केले असता देहात असूनही देहबंधन प्रात होत नाही, त्यालाच अनन्य शरण झाल्यावर अगाध ज्ञानाचा ठेवा कोण कसा देतो हे कळत नाही. न करिता सद्गुरु भक्ती, कदा नवे परमार्थ प्राप्ती. या लागी सद्गुरु भक्ती, बोलिली ग्रंथी शिष्य हितार्थ. सद्गुरूंची भक्ती केल्या वाचून परमार्थ प्राप्ती केव्हाही होत नाही, म्हणून शिष्याच्या हितासाठी या ग्रंथात गुरुभक्ती सांगितली. या लागी पूर्ण सद्गुरु पाशी, अनन्य शरण होता त्यासी. तो सद्भावे निववी शिष्यासी, निजबोधेसी यथार्थ. गुरुला अनन्य शरण झाले असता तो यथार्थ आत्मबोधाने व सद्भावनेने शिष्याला सुखी करतो. सद्गुरु स्थितीचे निरूपण राया सांगितले संपूर्ण. आता शिष्याचे लक्षण सावधान अवधारी. राजा, मी सद्गुरु स्थितीचे पूर्णपणे निरूपण केले, आता तू सावधान मनाने शिष्याचे लक्षण ऐक. 22वा संस्कृत श्लोक. तत्र भागवतान धर्मान, शिक्षेद गुरुवात्म दैवताः, अमायया अनुवृत्त्या, यैस्तुषयेदा आत्मात्मदो हरिः. तत्र गुरुवात्म दैवत हा सन, तेथे ज्याचा आत्मा व दैवत गुरुच आहे असे होऊन, अमायया अनुवृत्त्या निष्कपट अशा सेवेने, भागवतान धर्मान शिक्षेत भगवतांनी स्वमुखाने सांगितलेले आत्मप्राप्तीचे उपाय असे धर्म शिको. यै आत्मा ज्यांचे योगे आत्मरूप असा, आत्मदः च हरिः तुष्येत व भक्तांना आत्मस्वरूप देणारा असा हरी संतुष्ट होतो. ज्या भागवत धर्माने वस्तुतः सर्व भूतांचा आत्मा पण बली प्रभूतीप्रमाणे उपासकांना आत्मभाव देणारा हरी संतृप्त होईल, ते भागवत धर्म गुरु हाच ज्याचा आत्मा व दैवत आहे अशा शिष्याने निष्कपट सेवेने गुरुपासून शिकावे. वरी वरी दिसती सात्विक, भीतरी विकल्पी शिष्य एक. एक ते केवळ दांभिक, एक ज्ञान ठग अति धृत. काही शिष्य वरून मात्र सात्विक दिसतात, पण आतून मोठे विकल्पी व दांभिक असतात. कोणी ठकवून ज्ञान संपादन करणारे अति धूर्त असतात. एक ते केवळ प्रतिष्ठा काम, एकासी पूज्यतेचा संभ्रम, एकासी जाणिवेचा आक्रम, एकाचे पोटी भ्रम महासिद्धीचा. कित्येकांना केवळ प्रतिष्ठेची हाव असते, कित्येकांना पूज्यतेची हाव असते, कोणाला ज्ञातृत्वाचा अभिमान असतो, कोणाला आपण महासिद्धी मिळवाव्या असे वाटते. एक वाग्वादी वाजट, एक अतियेशी कर्मठ, एक केवळ कर्मनिष्ठ, आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमानी. कोणी नुसते वावदूक असतात, कोणी अतिशय कर्मठ असतात, तर कोणी आम्ही ब्रह्मनिष्ठ आहो या अभिमानाने कर्मभ्रष्ट झालेले असतात. एका आवडे वायू धारण, एका आसन जयाभिमान, एकाचे संशयी मन, पूर्ण विश्वास पूर्ण दृढ नाही. कोणाला प्राणायामाची आवड असते, कित्येकांना आसन जयाचा अभिमान असतो, कित्येकांचे मन संशय असते, पूर्ण विश्वास कोठेच नसतो. एक आदरे उपदेशू घेती, मग होय नव्हे विकल्प चित्ती. ऐशा अनेक शिष्य पंक्ती, ते जाण निश्चिती माईक. कित्येक मोठ्या आदराने गुरु उपदेश घेतात, पण या उपदेशाने आपले परमार्थिक कल्याण होईल किंवा नाही असा विकल्प त्यांच्या मनात असतोच. शिष्याचे असे अनेक प्रकार आहेत, पण ते ढोंगी सर्व ढोंगी आहेत असे तू समज. आता जे का अमायिक, शोधित सत्वाचे सात्विक, मुख्य परमार्था साधक, जे अवंचक सर्वस्वे. आता जे निष्कपट शुद्ध सत्वगुण संपन्न मुख्य परमार्थाचे साधक, सर्वथा अवंचक
गुरुचरणाचे अंकित झाले. जे गुरुचरणाचे अंकिले, जे गुरुवाक्या जीवे विकले, सद्गुरु लागी वहिले सर्वस्व आपुले ओवाळीती. गुरुवाक्याला मनाने विकून घेतलेले व आपले सर्वस्व सद्गुरूवरून सत्वर ओवाळून टाकणारे, जो सद्गुरूंच्या बोलावरी जीविताची कुरवंडी करी, जो गुरु आज्ञे बाहेरी तिळभरी हो न शके, जो सद्गुरूच्या शब्दांवर आपल्या जीविताची कुरवंडी करतो, गुरुच्या आज्ञेबाहेर तिळभरही जाऊ शकत नाही. सद्गुरु ते मनुष्य बुद्धी पाहोची नेनेजी, जो त्रिशुद्धी सेवे लागी निरवधी हर्षानंदी तत्पर. सद्गुरूला मनुष्यबुद्धीने पाहणे ज्याला ठाऊकही नाही आणि जो गुरुसेवेसाठी सत्य सत्य अतिशय हर्षाने तत्पर असतो. निज भावार्थे सादर सेवे लागी अति तत्पर. शरीर 8ही प्रहर अनुमात्र वंचिन, व 8ही प्रहर ती करण्यात एक अनुमात्रही अंतर करीत नाही. उंच अथवा नीच काम मनोनेने मनोधर्म, गौण करोनी नित्य कर्म मानी उत्तमोत्तम गुरुसेवा. हे काम माझ्या योग्यतेचे आहे व हे काम योग्यतेचे नाही असे ज्याच्या मनाला वाटत नाही, नित्य कर्मही गौण मानून जो गुरुसेवेला उत्तमोत्तम समजतो. सेवे लागे निष्कपट नित्य निज भावे चौखट. जव जव सेवा पडे सदट, तव तव उद्भट उल्हासू. मोठ्या श्रद्धेने सेवा करण्यासाठी गुरुसन्निध राहतो आणि कष्टतर सेवा करण्याचा जसा जसा प्रसंग येतो तसा तसा त्याचा उल्हास वाढत जातो. सच्छिष्य समुदाओ सद्गुरुसी सारिखेची पहावो. ज्याचे हृदयी जैसा भावो तैसा पहावो फळभोग. सद्गुरूला अशा प्रकारचे सच्छिष्य व पूर्वी सांगितल्या प्रकारचे कपटी अच्छिष्य हे दोन्ही सारखेच, पण ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला फलाचा लाभ होतो. भावेषु विद्यते देव हा उपदेशी मुख्य निर्वाहो. आपुला आपनया भावो फळभोग पहाहो भोगवी. भावेधु विद्यते देवः, जेथे भाव तेथे देव हाच न्याय उपदेशालाही लागू आहे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भावनेप्रमाणे फळ मिळत असते. चुकवावया मृत्यूचा ठाव, जाणिवे आणिता निज भाव. हिरण्यक शिपू नाडला पहाहो, संधी साधुनी देव निर्दळी त्यासी. हिरण्यकशिपूने मृत्यू टाळण्यासाठी आपल्या भावनेप्रमाणे यत्न केला, पण तो बिचारा फसला. देवाने संधी साधून त्याचा घात केला. तेथेची प्रल्हादाचा भाव, मज रक्षितो देवाधिदेव. त्यासी साक्षेपे मारिता राव, मरणची वावो भावार्थे केले. पण त्याच्या उलट माझे रक्षण करणारा देवाधिदेव आहे असा प्रल्हादाचा भाव होता. त्यामुळे त्याच्या पित्याने त्याला मारण्यासाठी वाटेल तितके जरी प्रयत्न केले तरी त्याच्या भावनेने ते सर्व फुकट गेले. परमार्थी जे जाणपण ते जाणावी नागवन. या लागी सद्भावे जो संपूर्ण तो जन्म मरण छेदकू. परमार्थात ज्ञानित्वाचा अभिमान ही शुद्ध नागवन आहे. जो पूर्ण सद्भावनेने युक्त असतो तोच जन्ममरणाचा उच्छेद करतो. मी शिष्य परीक्षतू ज्ञाता, हे सद्गुरुसी नाही अहंता. तेथे जैसी त्याची भावार्थता, तैशा तैशा अर्था तो पावे. मी मोठा ज्ञाता शिष्याची परीक्षा करणारा आहे, ही अहंता सद्गुरूला नसते. त्यामुळे त्या शिष्याचा जसा भाव असतो तसे त्याला फळ मिळते. हे असे सच्छिष्याचा सद्भाव, राया अभिनव कैसा पहाहो. गुरु ब्रह्म ऐक्य भाव, निज निर्वाहो निष्टंक. सच्छिष्याचा सद्भाव कसा अपूर्व असतो तो पहा. गुरु आणि ब्रह्मा याचा ऐक्यभाव हाच त्या निश्चित निर्वाह असतो.
माझ्या इंद्रियवृत्ती चाळिता सद्गुरु निजात्मा मज आवतोता. बाह्य सेवे लागी सर्वथा ब्रह्ममूर्ती तत्वता सद्गुरु मानी. माझ्या इंद्रियवृत्तींना प्रेरणा करणारा माझा आत्मा सद्गुरू माझ्या हृदयात आहे आणि बाह्य सेवेसाठी तत्वतः हा ब्रह्ममूर्ती सद्गुरू आहे असे तो मानतो. सद्गुरु चरणी आपण चित्तवित्त जीवितेसी पूर्ण करुणी घाली आत्मार्पण सर्वस्वे संपूर्ण सर्व भावे. तो पूर्ण भावनेने चित्त वित्त व जीवित हे एकरूप करून सद्गुरु चरणी घालतो व सर्वस्वाने आत्मार्पण करतो. तेथे संतुष्टला स्वामी पूर्ण तोही सर्वस्वे भूलोन. आवडी निजांगे आपण सेवका आधीन स्वामी होये. त्यामुळे पूर्ण संतुष्ट झालेला स्वामी प्रेमाला सर्वथा भूलून आपण स्वांगाने सेवकाधीन होतो. आत्मार्पण करिता बळी द्वारी द्वारपाळ जाहला वनमाळी. ऐसी भजन भावाची नवाळी सेवकाजवळी स्वामी तिष्ठे. बलीने आत्मसमर्पण केले असता स्वतः वनमाळीही त्याच्या द्वारांतील द्वारपाल झाला. भजन भावाची अपूर्वता ही आहे की स्वामी सेवकाजवळ राहतो. एवढी ये अगाध प्रीती उत्तम भक्त स्वये पावती. भाळ्या भोळ्या हेची स्थिती कैशा रीती आतुडे. जे उत्तम भक्त असतात ते स्वतःच अशा अगाध प्रीतीला प्राप्त होतात. पण भाळ्या भोळ्या लोकांना ही स्थिती कशी प्राप्त होते? याची लागी सद्गुरु उपाशी शरण रिकावे सर्वस्वेशी. तो संतोषोनिया शिष्यासी भजन धर्मासी उपदेशी. त्यांनीही सद्गुरूला सर्व भावाने शरण जावे म्हणजे तोही संतुष्ट होऊन शिष्याला उपदेश करतो. जेने भजने भगवंत भजोनी जाहले उत्तम भक्त. ते भागवत धर्म समस्त शिकावे निश्चित सद्भावेसी. ज्या भजनाने भगवंताचे भजन करून उत्तम भक्त झाले ते सर्व निश्चित भागवत धर्म सद्भावाने शिकावे. मुख्य भागवत धर्म स्थिती अवश्य करावी सत्संगती. हेची सद्गुरु उपदेशिती. असत्संगती त्यागार्थ. सत्संगती अवश्य करावी कारण ती मुख्य भागवत वर्म स्थिती आहे आणि सद्गुरू ही असत्संगतीच्या त्यागासाठी शिष्याला हेच शिकवतात. आता श्लोक क्रमांक 23 आणि त्यापुढील श्लोक आपण ओवी क्रमांक आपण नंतर ऐकणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी अवश्य टाईप करा. तर मग चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.